श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. दररोज आपण आपल्या देवांची सेवा करत असतो, म्हणजेच सर्वात महत्त्वाचं इष्टदेवतांची सेवा करतो, गुरूंची सेवा करत असतो. तर आपल्या सेवा जी आहे, जी तोडकी-मोडकी सेवा आहे, ती देवापर्यंत पोहोचते की नाही हे आपल्याला माहिती नसते. पण आपल्याला देवाकडून एक संदेश किंवा एक प्रचिती नक्कीच आपल्याला देव देत असतात. इष्टदेव किंवा आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण सातत्याने सेवा करत असतो. ती सेवा स्वामींनी स्वीकारली आहे. ती आपल्याला प्रचिती देण्यासाठी अग्नीच्या स्वरूपामध्ये स्वामी आपल्याला प्रचिती देत असतात. तर कसं बघा, जर आपण दररोज नित्यनियमाने पूजा करत असोल आपल्या देवांची किंवा इष्टदेवतांची, गुरूंची, कुलदेवीची, तर आपण पूजा करत असताना अग्निदेवीच्या साक्षीने करत असतो. म्हणजेच आपण देवांची पूजा करण्याच्या अगोदर आपण दिवा प्रज्वलित करतो आणि मगच देव पूजेला सुरुवात करत असतो. तर तोच दिवा जो आहे, तोच दिवा आपल्याला आपली केलेली सेवा स्वामींपर्यंत, कुलदेवीपर्यंत पोहोचली आहे, इष्टदेवतांपर्यंत पोहोचली आहे याचा संदेश देण्याचं काम करत असतं. रोज सकाळी आपण पूजा करत असताना आधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवा प्रज्वलित करतो. तर तोच दिवा, आपण केलेली सेवा, हे रोज काजळी येणे, फूल तयार होणे किंवा त्रिशूल तयार होणे किंवा त्या दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकार तयार होणे, हेच आपल्याला आपले केलेली सेवा देवांपर्यंत पोहोचली आहे असे आपल्याला प्रचिती देत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात काही शुभ घटना घडणार असतील, शुभ संकेत असेल किंवा आपण केलेली सेवा देवांपर्यंत पोहोचली आहे, हे आपल्याला या दिव्याच्या स्वरूपामध्ये मिळत असते. आपण तीच अग्नी आहे, जे दिवा आहे, दिव्यामध्ये एखादा त्रिशूल तयार झालेला असेल किंवा स्वामींच्या मूर्तीसारखा आकार आपल्याला जर तयार झालेला दिसत असेल तर त्याचा एक महत्त्वपूर्ण उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला मदत होईल. जर तुम्ही सेवा करत असाल आणि तुमच्या त्या दिव्यामध्ये जर तुम्हाला एखादं त्रिशूल झाल्यासारखं तयार झालेलं दिसते किंवा एखादं गुलाबाचं फूल तयार झालेलं जर दिसत असेल तर ती काजळी जी आहे ती आपल्याला नंतर काढून घ्यायची आहे. आणि ती काजळी जी आहे त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ती मिक्स करून ज्यावेळेस आपण महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातील, खरंच तुमचं एखादं कोर्टाचं काम आहे किंवा एखाद्या व्यवसायाचं काम असेल किंवा तुमच्या यश प्राप्तीसाठी, शिक्षणासाठी जर तुम्ही बाहेर जात असाल, म्हणजे एखादं काम अडथळलेलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही दररोज जात असाल, तर त्यावेळेस तुम्हाला हा गंध जो आहे ही तर लावून जायचं आहे. खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आहे, कुलदेवीपर्यंत पोहोचली आहे, त्याचा आशीर्वाद आपल्याला हा असतो. म्हणून आपल्याला हे लावायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण सेवा करत असतो, आपल्या इष्टदेवतांचा मंत्र म्हणत असतो, गुरूंचा मंत्र म्हणत असतो, कुलदेवीची सेवा करत असतो आणि त्याच्या स्वरूपात आपल्याला ही प्रचिती आलेली असते. अगदी मनापासून आपण सेवा करायला हवी. त्याचबरोबर भक्ती पूजा करत असताना इष्टदेवाला मान्य असणाऱ्या गोष्टी आपल्याला अग्नीच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. अग्नी ही पंचमहायज्ञातील महत्त्वाची शक्ती आहे. म्हणजे जेव्हा आपण आपली आध्यात्मिक यंत्र जास्त होतात तेव्हा या अग्नीला मिळतात आणि अग्नीच्या संपर्कात जर पवित्र विचार आले तर शुभ संकेत आपल्याला मिळत असतो. म्हणूनच आपल्याला आपल्या कुलदेवीकडून, गुरूंकडून मिळालेला हा सर्वात महत्त्वाचा आशीर्वाद असतो आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या कामासाठी करायचा आहे, शुभ कामासाठी करायचा. शुभ संकेत आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्याला देत आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये एखादी शुभ घटना घडणार असेल तर त्या दिवशी सुद्धा बघा तुम्ही शुभ संकेत आपल्याला मिळणार असेल तर त्यावेळेस आपल्या दिव्यामध्ये एखादं त्रिशूल चंद्रकोर किंवा एखादं गुलाबाचं फूल तयार झालेलं आपल्याला दिसून येते. तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ.